अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंडा बिर्याणी ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये 5 अंडे घातलेले आहेत। त्यामध्ये खडे मीठ घातलेले आहे आणि ते उकडण्यासाठी ठेवलेले आहेत। इथे मी 7 ते 8 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेणार आहे। कांदे हे मी उभ्या आकाराचे चिरणार आहे। इथे सगळे कांदे चिरून झालेले आहेत, ते मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते मी बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटो चिरून झालेले आहेत, ते मी एका ताटामध्ये काढून घेतेय। टोमॅटो चिरून झाल्यानंतर आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅस सुरू करते। त्यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भात शिजवण्यासाठी। त्यासाठी सगळ्यात आधी मी त्यामध्ये खडे मीठ घातलेलं आहे। नंतर खडे मसाले जसे की 4 लवंग, 4 मिरी, दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 1 कर्णफूल आणि 2 तमालपत्र। त्यानंतर 1 चमचा तूप घातलेला आहे। हे घालून झाल्यानंतर त्याला उकळी येईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। यासाठी मी सगळ्यात आधी वाटण तयार करून घेणार आहे, ज्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 3-4 छोटे छोटे आल्याचे तुकडे, पुदिना आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। मिश्रण अर्धवट वाटून झाल्यावरती मी यामध्ये 2 ते 2.5 चमचे दही घातलेलं आहे आणि परत मिक्सरला फिरून घेणार आहे। इथे आपली ही बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। हा जो तांदूळ आहे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि त्यातलं पाणी काढून ठेवलेलं आहे। इकडे अंडे पण उकडून झालेले आहेत। पाण्याला उकळी येईपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी कांदा तळून घेणार आहे। पाण्याला पण उकळी आलेली आहे। इथे यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया। इथे मी तांदूळ घालून घेतेय। तांदूळ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाण्यामध्ये तांदूळ खालून घ्यायचा, खाली बसू नये तसाच म्हणून। तांदूळ हा भिजलेला असल्यामुळे 8 ते 10 मिनिटांमध्ये शिजतो। यामध्ये मी आता अर्धा लिंबू पिळणार आहे। तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर 1 चमचा व्हिनेगर घालू शकता, ज्यामुळे की तांदळाचे असे तुकडे तुकडे झाल्यासारखे दिसत नाहीत। आणि आता यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटे शिजू देऊया। आपण पुढची तयारी करून घेऊ। इथे तेल गरम झालेलं आहे, तर मी कांदा तळून घेतेय। बिर्याणीमध्ये वाळलेला कांदा तळून घेतल्यानंतर खूप छान चव येते आणि तो लागतोही छान। इथे माझा कांदाही तळून झालेला आहे आणि भात पण शिजून झालेला आहे। आता हा भात मी एका चाळणीमध्ये काढून घेतेय। भात माझा काढून झालेला आहे सगळा जवळपास। मी अंडे उकडून झाल्यानंतर सोलून घेतलेले आहेत आणि ते मॅरिनेट करण्यासाठी एका बाउलमध्ये हा गरम मसाला अर्धा चमचा हळद, त्यानंतर धना पावडर 1 चमचा आणि लाल तिखट काश्मीरी मिरचीचा 1 चमचा, त्यानंतर मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये अंडे घोळवून ते तळून घेणार आहे। अशा प्रकारे मीठ घालून झालेला आहे। हे व्यवस्थित मसाले मिक्स करणार आहे आणि अंड्याला ते चोळून घेणार आहे।
अंड्याच्या आतमध्ये मसाला जाण्यासाठी मी त्याला 4 चिरा पाडलेल्या आहेत चाकूने. अशा प्रकारे मी 4 अंडे या मसाल्यामध्ये घातलेले आहेत आणि 1 अंड जे आहे ते मी नंतर डेकोरेशनसाठी वापरणार आहे. इथे व्यवस्थित मसाला लावून झालेले अंडी तेलात तळून घेऊया आपण. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापलं की लगेच त्यामध्ये अंडे फ्राय करून घ्यायचे. यामध्ये मी आता अंडे सोडतीये. असं केल्याने अंड्यामध्ये आतमध्ये मसाला जातो आणि अंडे व्यवस्थित परतल्या पण जातात. इथे आपले अंडे तळून झालेले आहेत. बिर्याणीची पुढची तयारी करूया. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी मी तेल घालतेय 2 पळ्या. तेल मी सुरुवातीला थोडंच घालणार आहे कारण हे अंडी तळलेलं तेल मी त्यामध्ये वापरणार आहे. यामध्ये आता सगळ्यात आधी कांदा घालून घेऊया. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे कांदा परतत आलेला आहे. यामध्ये मी आता टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो. यानंतर मी आता हे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालतीये. पुदिना आणि कोथिंबीर मिरची यांचं. हे वाटण घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यामध्ये लगेच मसाले घालून देणार आहे. ज्यामध्ये हा बिर्याणी मसाला आहे जो 1.5 चमचा घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, त्यानंतर धना पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरचीचं तिखट 1 चमचा. तिखट हे आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार वापरू शकता. आणि थोडंसं बटर. आणि हे व्यवस्थित मिक्स करून परतून थोडा वेळ झाकण ठेवून शिजून देणार आहे. कांदा टोमॅटो आणि वाटण घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि मसाले थोडा वेळ शिजून घेणार आहे. मीठ भाताला आधी वापरलेलं आहे त्यामुळे ह्या मसाल्याच्याच अंदाजाने मीठ वापरायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे. झाकून इथं मसाला व्यवस्थित परतूपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी एकदा मध्ये उघडून बघतेय मसाले व्यवस्थित परतलेत की कसे. इथे मसाले परतून झालेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी तेल कमी घातलं होतं जेणे की अंडे तळलेलं तेल मी यामध्ये वापरणार होते.
आणि बिर्याणी म्हटल्यावर थोडंसं तेल हे जास्त लागतंच. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहताय तुम्ही रंग छान आलेला आहे. इकडे मी थोडासा पिवळा कलर वापरलाय खाण्याच्या याच्यामध्ये. मी शक्यतो कलर वापरत नाही, पण बिर्याणी म्हटल्यावर थोडासा कलर हा लागतोच. आणि आता याचे आपण थर लावून घेऊया. यामध्ये मी थोडेसं मसाला खाली तसाच ठेवलेला आहे. त्यात थोडेसे पांढरे जो भात आहे तो आधी घातलेला आहे, नंतर वरतून कलरचा भात घातलेला आहे आणि परत तो मसाला पेरणार आहे. आता हा पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, वाळलेला कांदा, 2 अंडी घातलेली आहेत आणि हा मसाला असे थर लावून घेणार आहे. अशा प्रकारेच बिर्याणीचे थर लावून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळं बिर्याणीचे थर लावून घेतलेले आहेत आणि आता याला दम आणण्यासाठी ठेवायचा आहे. वरतून हा सगळा कांदा पेरून देणार आहे. यामध्ये मी खाली लागू नये यासाठी छोटी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, म्हणजे बिर्याणी खाली लागत नाही. आणि याला आता दम देण्यासाठी ठेवणार आहे. मी इथे रॅपिंग पेपरचा वापर केलेला आहे. तुम्ही कणकेने सुद्धा त्याला साईडने दम देऊ शकता, पण याने परफेक्ट दम बसतो, वाफ आतमध्ये राहते आणि तो पेपर लूज पण पडत नाही. अशा प्रकारे आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर करून बघा, लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आता आपण ही बिर्याणी सर्व करूया एका बाउलमध्ये. मस्त रंग आलेला आहे आणि छान पण दिसते. इथे माझी ही बिर्याणी सर्व करून झालेली आहे. इथे अंडा बिर्याणी तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.